पाहुयात राज्यासह देशविदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावरती असून ते मुंबईतील शिर्डी आणि सोलापूरला जाणाऱ्या 2 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत। वंदे भारत सोबतच पंतप्रधान सांताक्रूज चेंबूर लिंक रोड एक्सटेन्शन ब्रिज आणि कुरार अंडरपासचं देखील उद्घाटन करणार आहेत। पंतप्रधान सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वरून पुलाचं आणि अंडरपास डिजिटल पद्धतीने उद्घाटन करतील। आजपासून राज्यात 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत। या एक्सप्रेसचा एक टीजर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जारी केला। शिर्डीत वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे। पंतप्रधान आज मुंबईतून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर 5 तासात वंदे भारत एक्सप्रेस शिर्डीत पोहोचेल। मुंबई शिर्डी साईनगर वंदे भारत एक्सप्रेसला मनमाडपासून तिकीट आरक्षण देण्याची मागणी दादा भुसे आणि सुहास कांदेंनी केली आहे। सध्या मार्ग बदलण्यासाठी वंदे भारतला मनमाड स्थानकामध्ये थांबा देण्यात आला, पण इथलं तिकीट दिलं जाणार नाही। भारतात पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये 59 लाख टन लिथियमचा साठा सापडलाय। केंद्र सरकारनं ही माहिती दिली। लिथियम एक नॉन फेरस धातू आहे आणि ईव्ही बॅटरीचा मुख्य घटक आहे। उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये रिलायन्स उद्योग समूहाचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे। रिलायन्सनं पुढील 4 वर्षात यूपीमध्ये विविध उद्योगांना माध्यमातून 75,000 कोटी गुंतवण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं सुद्धा जाहीर केलं। गौतम अदानींच्या मालमत्तेमध्ये 55,000 कोटींनी घट झाली आहे, त्यामुळे जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून ते बाहेर पडलेत। इंडेक्स प्रोव्हायडर MSCIनं अदानी समूहाच्या 4 कंपन्यांच्या वेटिंगमध्ये कपात केल्यानं शेअर्समध्ये मोठी घसरण झाली। पुण्यातील चिंचवड आणि कसब्यातील संभाजी ब्रिगेडच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली आहे। चिंचवडमधून प्रवीण कदम तर कसब्यातून अविनाश मोहित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। कसबा चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तासभर उरला आहे। उद्धव पक्षाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाट यांनी मंथणी करण्याचा सचिन अहिरांनी प्रयत्न केला। कलाट यांनी कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं। पुण्यात भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचं मोठं प्लॅनिंग केलंय। यासाठी आदित्य ठाकरेंचा पुण्यात रोड शो होणार आहे, तर संजय राऊत, सुषमा अंधारे यांचाही जाहीर सभा होणार आहे। निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या तपासणीमध्ये एका कारमध्ये 43 लाख रुपयांची रोकड मिळाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। ही रोकड कुठे घेऊन जाण्यात येत होती याची चौकशी सध्या सुरू आहे। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खोचक टोला लगावलाय। ही मोठी मंडळी महाराष्ट्रात आली तर उद्योगही परत येतील असं ते म्हणाले। मुंबई महापालिका निवडणूक होईपर्यंत पंतप्रधानांचे मुंबई दौरे सुरूच राहतील। मोदींच्या मुंबई दौऱ्यावरती संजय राऊतांनी निशाणा साधला, तर पंतप्रधान आले तरी निवडणुकी आम्ही जिंकणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन केलंय। अजित पवारांना 5 वर्ष मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर आपलं राज्य 25 वर्ष पुढे जाईल असं सुद्धा ते म्हणाले। धनंजय मुंडे 35 दिवसानंतर परळीमध्ये पोहोचत आहेत। 12 फेब्रुवारीला ते परळीमध्ये पोहोचणार असून त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली। कार अपघातानंतर 4 जानेवारीला उपचारासाठी त्यांना मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। अयोध्येतील जुना आखाड्याच्या गुरुमा कांचनगिरीजी यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंची भेट घेतली आहे। शिवतीर्थावरती जाऊन त्यांनी भेट घेतली असून हिंदू राष्ट्र निर्मिती, हिंदू जनजागृती संदर्भात चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं। आमदार प्रज्ञा सातव यांच्या सुरक्षेमध्ये पोलिसांनी वाढ केली। कळमनुरीमध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांच्यावरती अज्ञातांना हल्ला केला, त्यानंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। रविकांत तुपकरांच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती रविकांत तुपकर आत्मदहनावरती ठाम असून ते भूमिगत झालेत। 11 तारखेला त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला, त्यामुळे पोलिसांचं आणि जिल्हा प्रशासनाचं टेन्शन वाढलं। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी भेट झाली। लोकसभेच्या जागा वाटपावरील वादावरती यावेळी चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं। जन्मदात्या आईनंच मुलाला विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा धक्कादायक घटना घडली, मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळून लावण्यात आला। बाल विकास अधिकाऱ्यांनी बाळाला ताब्यात घेत शिशुगृहात ठेवलं आहे।
हंसराज अहिर यांचे बंधू हितेंद्र यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी दोषी डॉक्टरवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी खासदार हंसराज अहिर यांनी पोलीस अधीक्षकांना तक्रार केली। सांगली महापालिका क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे। काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर आता या विद्यार्थ्यांना अर्धवट शिजलेला भात दिला जात असल्यामुळे हा प्रकार पुन्हा एकदा समोर आला। त्यामुळे पालक वर्गामध्ये संतापाची लाट उसळली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार इथे बँकेमध्ये तुफान राडा झाला। डॉक्टर जयप्रकाश मुंदडा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून भाजप आणि ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। राहुरीच्या कानिफनाथ मंदिरात लावलेल्या जमावबंदी विरोधामध्ये नागरिक आक्रमक झाले। या विरोधात तहसीलदार कार्यालयाबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। कार्यालयाच्या गेट बाहेरच त्यांनी कानिफनाथ महाराजांची आरती केली। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी केला। बीडच्या वडवणी तालुक्यातल्या चिंचवण गावामध्ये शेतकऱ्यांनी बांधावरच ठेचा भाकर आंदोलन केलं। कापसाच्या शेतात बसून केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। विदेशातून आयात केलेल्या कापसावरती बंदी घालावी आणि शेतकऱ्यांना कापसाला योग्य दर द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातील पाटागुडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक येतच नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। अशाच शाळेतील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत समस्येकडे लक्ष वेधलं। पालघरच्या सफाळे येथून मोठ्या प्रमाणावरती भाजीपाला सफाई कर्मचारी मुंबईमध्ये येत असतात। त्यामुळे मनसेच्या मागणीनंतर पहाटेच्या सुमारास लोकशक्ती एक्सप्रेसला थांबा देण्याचा विचार रेल्वेकडून सुरू आहे। हा निर्णय झाल्यास कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळेल। वाशिम बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना विक्रीस आणलेला शेतमाल बाजार समितीमध्ये उघड्यावरती ठेवण्याची वेळ आली आहे। व्यापाऱ्यांचा शेतमाल ओट्यावरती आणि शेतकऱ्यांचा माल जमिनीवरती पडून राहत असल्याचं दिसून आलं। त्यामुळे शेतमालाचा लिलाव होईपर्यंत शेतकऱ्यांना उन्हात उघड्यावरती ताटकळत बसावं लागतं। सततच्या हवामानातील बदलांमुळे यंदा आंबा उत्पादनाला मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय। मागील 15 ते 20 दिवसांपासून पालघर जिल्ह्यामध्ये आंब्यांना आलेला मोहरक हा गळाल्यामुळे आंबा उत्पादनामध्ये 50% पेक्षा सुद्धा अधिक घट होणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे। जनावरांमुळे होणारं पिकांचं नुकसान टाळण्यासाठी नवी शक्कल लढवण्यात आली आहे। यवतमाळमध्ये पिकांचं रक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी पिकांच्या भोवती साड्यांचं कुंपण तयार केलं। वाशिमच्या रिसोडमध्ये आपला दवाखाना योजनेचं लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली। आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी आपला दवाखाना ही योजना राज्यभर राबवली जाते आहे। जळगावच्या बहाळ शिवारामध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। भुसावळमधल्या दीपनगर प्रकल्पाला कोळसा पुरवणाऱ्या रेल्वे वॅगनमधून कोळशाची चोरी झाली आहे। 24 मेट्रिक टन कोळसा चोरीला गेला असून या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली। नालासोपारा इथं अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला। नालासोपाऱ्यामध्ये 16,60,000 रुपये किमतीचं एमटी ट्रक जप्त करण्यात आला। अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या सुद्धा पकडण्यात पोलिसांना यश आलं। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये दरोडा टाकून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरण्यात आली आहे। या प्रकरणी 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। आरोपींकडून 5,80,000चा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला। भंडाऱ्यातल्या लाखांतर रुपये वाहनाचे टायर फुटल्यानं अपघात झाला। सोमनाथ खेडकर कुटुंबासह शेगावहून देवदर्शन करून परतत होते। यावेळी ही घटना घडली। या अपघातातून संपूर्ण कुटुंब सुदैवानं बचावलं। बोदवडच्या उजनी इथल्या हजर ख्वाजा नामतुलशाह बाबांचा उरूस काढण्यात आला। यावेळी एकनाथ खडसेंनी चादर चढवत प्रार्थना केली। चिंचणीतल्या मायक्का यात्रेचा समारोप झाला। या निमित्तानं घोडागाडी शर्यत पार पडली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या यात्रेसाठी दाखल होत असतात। सरसंघचालक मोहन भागवत बिहारच्या भागलपूर दौऱ्यावरती आहेत। यावेळी भागवत यांनी बुरारीच्या कुप्पा घाट इथल्या महर्षी मेही परमहंस यांच्या आश्रमाला भेट दिली। अर्थसंकल्पावरून सुरू असलेल्या चर्चांवरती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज उत्तर देणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता त्या लोकसभेमध्ये बोलतील। चेन्नईच्या समुद्रामध्ये 10 कोटींचं सोनं पकडण्यात आलं। भारतीय तटरक्षक दल आणि DRIनं मोठी कारवाई केली। श्रीलंकेतून सुरू असलेल्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला। जम्मू काश्मीरमधील रामबनमध्ये भूस्खलन झालं। यामुळे जम्मू श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला असून मातीचा ढिगारा हटवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे।
जम्मू काश्मीरच्या डोडा भागात घरांना तडे जाऊन 3 घरं जमीनदोस्त झाली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यानंतर प्रशासनानं इथून वाहनांना येण्या-जाण्यास बंदी घातली। उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली असून कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालं। या थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसतायत। हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली असून मनालीमध्ये बर्फाची चादर पसरली। दरम्यान प्रशासनाकडून या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला। जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये बर्फवृष्टीमुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसला। या ठिकाणी ट्रॅकवरती बर्फ साचल्यानं ट्रेन सुद्धा रद्द करण्यात आल्या। जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये खेलो इंडिया विंटर गेम्सला सुरुवात झाली। केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं। 1,500हून जास्त खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। पेरूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली। यावेळी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या सोडल्या। सिरियामध्ये भूकंपामुळे 3,000हून अधिक जणांचा बळी गेला असून जखमींची संख्या आता 5,000वरती पोहोचली। अद्याप सुद्धा प्रशासनाकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। ब्रेकनंतर टॉप 18 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। पाहूयात व्हायरल बातम्या वेगवान स्वरूपात। जुगाड करण्यात भारतीय अव्वल स्थानावरती आहेत हे सर्वांनाच माहिती आहे। असाच एक जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात एका पठ्ठ्यानं विहिरीतून पाणी काढण्यासाठी भारी जुगाड केलाय। एका मगरीला बघून आपला थरकाप उडतो, मात्र कधी अनेक मगरींना एकत्र बघितलंय का? हा व्हिडिओ बघून हा विचार करा, या व्यक्तीची काय अवस्था झाली असेल। पंडितजींनी पूजा करताना एक भारी जुगाड केलाय। देवासमोर खरी घंटी वाजवण्याऐवजी चक्क मोबाईल मधील ऍप मधून घंटी वाजवून त्यांनी पूजा केली आहे। सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय, ज्यामध्ये पक्षी आणि कुत्र्याचं अनोखं नातं दिसून येत आहे। या व्हिडिओमध्ये पक्षी लहानाचा मोठा झाल्याचं दिसतंय। यावरून त्यांची मैत्री फार जुनी असल्याचं दिसून येत आहे। पत्नी आपल्या पतीला चक्क पाण्यात बुडवून झाडांच्या पानांनी मारताना दिसते। काही युजर्सचं म्हणणं आहे की ती तिच्या पतीचं भूत काढताना दिसते। हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना। मल्याळम सिनेमातील पहिली महिला अभिनेत्री पीके रोझी यांना सन्मानित करण्यासाठी गुगलने तिच्या जयंतीनिमित्त एक प्रतिष्ठित डूडल तयार केलं। 10 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या रोझीचा जन्म तिरुवनंतपुरममध्ये राजम्मा म्हणून झाला। 1930 मध्ये रिलीज झालेला रोझीचा पहिला चित्रपट विगाथाक पुरमाल तिच्यासाठी खूप वादग्रस्त ठरला। अभिनेता सोनू सूदच्या चाहत्यांनी त्याचं आणखी एक मंदिर बांधलं आहे। तेलंगणाच्या सीमेवरती हे मंदिर असून त्यापूर्वी तेलंगणा, आंध्र आणि चेन्नईमध्ये मंदिर आहेत। तसंच मंदिरांऐवजी शाळा आणि रुग्णालय बांधा असं आवाहन सोनू सूदनं आपल्या चाहत्यांना केलं। राखी सावंतनं पती आदिल दुरानीवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। अशातच आदिलचा आणखी एक व्हिडिओ समोर आला। यात राखी आदिलकडे 1,50,00,000 रुपये मागतीये। हा व्हिडिओ 4 महिन्यांपूर्वीचा असून हा व्हिडिओ पाहून अनेक चर्चांना उधाण आलं। विदिन 4 मंथ्स मुझे प्रॉफिट नहीं चाहिए। कियारा अडवाणीच्या लग्नाच्या पोस्टला 14 मिलियन लाईक्स मिळत आहेत। ही पोस्ट भारतातील सर्वात जास्त लाईक केलेली इंस्टाग्राम पोस्ट बनली। याआधी आलिया भट्टनं गेल्या वर्षी रणबीर कपूरसोबतच्या लग्नाच्या फोटोला 13.19 दशलक्ष लाईक्स मिळवून विक्रम केला होता। अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान पुन्हा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं। दोघांचे काही फोटो समोर आले आहेत। त्यात दोघं लपून छपून एकमेकांना भेटत असल्याचं दिसून आलं। अभिनेता कार्तिक आर्यनच्या फॅन मोमेंटचा एक व्हिडिओ समोर आला। यात एक मेल फॅन कार्तिकला फ्लाइंग किस देतोय। हे पाहून कार्तिक सुद्धा लाजला। अभिनेत्री करीना कपूर खानला वर्कआउट करताना एक नवा पार्टनर भेटलाय। हा पार्टनर दुसरा तिसरा कोणी नसून तिचा दुसरा मुलगा जहांगीर आहे। करीनानं एक वर्कआउट करतानाचा व्हिडिओ शेअर केला। अभिनेत्री मौनी रॉयनं इंस्टाग्रामवरती एक पोस्ट शेअर केली। रोरिंग सून इन मुंबई असं या पोस्टवरती लिहिण्यात आलं। त्यामुळे मौनी नेमकी कोणती घोषणा करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं। साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज सुपरस्टार प्रभासची तब्येत काही दिवसांपासून बिघडली आहे। त्यामुळे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात येणाऱ्या आदिपुरुष या बहुप्रतीक्षित चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यावरच थांबवावं लागतं।
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रानं ब्लॅक ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलंय. यामध्ये प्रियंकाचा बोल्ड आणि ग्लॅमरस लुक पाहायला मिळतोय. शाहरुख आणि काजोलचा ऑल टाइम ब्लॉकबस्टर सिनेमा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे भारतामध्ये 10 फेब्रुवारीपासून आठवडाभर सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. व्हॅलेंटाईन वीक निमित्तानं डीडीएलजे भारतात 31हून अधिक शहरांमध्ये धडकणार आहे. कार्तिक आर्यनच्या शहजादा सिनेमातील कॅरेक्टर ढिला 2 हे गाणं रिलीज झालं. हे ओरिजिनल गाणं सलमान खानचं असल्यानं सलमाननं सुद्धा सोशल मीडियावर या नव्या गाण्याचा टीजर शेअर केला. हे गाणं सध्या टॉप लिस्टमध्ये आहे. अक्षय कुमार आणि मृणाल ठाकूर स्टार सेल्फी सिनेमातील कुडिये नी तेरी हे गाणं रिलीज झालं. यात अक्षय आणि मृणालचा हटके लुक दिसतोय.